राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के प्रशासनिक भवन परिसर में शुरू खासदार औद्योगिक महोत्सव में महिलाओं की बाथरूम से आपत्तिजनक वीडियो निकालने का सनसनीखेज मामला सामने आया है। इस मामले में अंबाझरी पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी मंगेश खापरे शहर के एक निजी स्कूल में आर्ट टीचर है। महोत्सव आयोजकों द्वारा आरोपी को मेन गेट को डेकोरेट करने के लिए बुलाया गया था। दोन महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे। त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता। त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली, परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही। नंतर सायंकाळी 7:30 ते 8च्या सुमारास सुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशाच प्रकार आढळून आला। त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। तिथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता। त्याला तो VIP गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितलं असता तो मिळून आला। त्याचा मोबाईल चेक केला, त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले। त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि तेथील जी महिला होती त्या महिलेच्या दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 77/24 कलम 354 क त्याचबरोबर IT ॲक्ट कलम 66E अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीबद्दल माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे मंगेश खापरे, वय 37 वर्ष, राहणार सागर शेल्स दुकानाच्या बाजूला 3 नल चौक, पोलीस ठाणे तहसील। आणि त्याची माहिती घेतली असता तो एका खाजगी शाळेमध्ये आर्ट टीचर असल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे। त्यांनी हे जे व्हिडिओ काढले त्याच्या मोबाईलचं आम्ही जेव्हा परीक्षण करणं सुरू केलं त्यामध्ये 2022 पासून असे वेगवेगळे 18 ते 20 व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत।